स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. आपापले ठराव वेगळे सादर करत असला, सबमिट करत असला, दाखल करत असला तरी महायुती एकत्रच लढणार आहे. कोणीही ही स्वप्न पाहू नये की महायुती ही वेगवेगळे ठराव दाखल करते म्हणजे महायुती वेगळी लढेल. महायुती एकसंघपणे लढणार. भाजपने किती ठराव ते आता मुन्नासाहेब आणि अमलसाहेब सगळं कलेक्शन करतायत. उद्या कळेल आपल्याला. गेले 4 दिवस ही निवडणूक बिनविरोध होणार असं संजय पाटील यड्रावकरांनी सांगितल्यापासून जाहीर चर्चा सुरू झालेली आहे. प्रस्ताव आहे का तसा किंवा विचार आहे का? नाही, अजूनही कसं झालं आहे की जोपर्यंत कच्ची यादी तयार होत नाही, छाननी होऊन पक्की यादी तयार होत नाही, कोणाचे किती ठराव आहेत हे होत नाही, तोपर्यंत ह्या पुढच्या गोष्टी सुरूच होणार नाहीत ना की बिनविरोध करायचे का. कारण बिनविरोध करायला काही झीज सोसायला लागेल, काही त्याग करायला लागेल. त्याची सगळ्या महायुतीच्या घटकांची बसून बैठक करावी लागेल. आता हे थोडं टू अर्ली असं होईल. चला.